मला इतकं एलियनेटेड फील होतंय ना इथे. मला जेव्हा पहिल्यांदा बिग बॉसच्या टीम कडून कॉल आला, मला खरंच वाटलं माझी कोणीतरी फिरकी घेते. लोकांना माहित नाही की त्या शिव्या नव्हत्या, लँग्वेज रफ होती, रॉ होती, त्या शिव्या नव्हत्या. मला सगळे लोक बोलायचे, प्राजक्ताताई, सागर दादा, सचिन दादा. कधीच त्या गोष्टीवरती एक टिप्पणी नाहीये. म्हणजे हे लोक ते दाखवतच नाहीयेत का? एक माणूस 24 तासामध्ये जर का 8 तास झोपतंय, बाकीचे उरलेले तास कंटिन्यू नाही भांडू शकत. हे पॉसिबलच नाही. कंटिन्यू माईक शोधतीये, बॅटरीज बदलायच्या आहेत, सकाळी गाण्यासाठी थांबलीये, कुकडुकू वाजत नाहीये. आणि उभ्या महाराष्ट्राला पडलेला जो काय प्रश्न आहे तो आता मला तुझ्यापर्यंत आणायचा आहे की लोकांना हा प्रश्न पडलाय की नेमकं तुझ्या मनामध्ये तिथे असताना काय काय सुरू होतं. जे काही आम्हाला दिसताना हे दिसत होतं की तू कुठेतरी इमोशनली वीक पडतेस बाकीच्या सगळ्या गोष्टींमुळे किंवा त्या एका व्यक्तीमुळे. नक्की काय चालू होतं सगळं रुचिता? नमस्कार, मी मधुरा जेधे आणि कलाकृती उड्यात तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. बिग बॉस मराठी सीझन 6 सध्या सगळीकडेच गाजतोय आणि आता घरामध्ये खरं तर एक शॉकिंग गोष्ट घडलेली आहे जी कोणालाच खरं तर अपेक्षा केली नव्हती या गोष्टीची. रुचिता घराच्या बाहेर आलेली आहे आणि त्यानंतर आता रुचिताशी खूप गप्पा मारायच्या. सो रुचिता आहे बरोबर. हाय, हॅलो. कशी आहेस? अजिबात मजेत नाहीये. मी जशी सुरुवात केली की अपेक्षा नव्हती कोणालाच की हे असं काहीतरी घडेल अचानक. सो काय म्हणजे तुला तर कायच मी विचारू असं मला झालंय की आधी घरामधून बाहेर आलीस, त्यानंतर राधाला भेटलीस, घरच्यांना भेटली असशील. काय आत्ता वाटतं तुला इतक्या माणसांमध्ये इतक्या दिवसानंतर आलीस? मला वाटतं 60 दिवस झाले असतील, 60-70 दिवस ऑलमोस्ट. मला इतकं एलियनेटेड फील होतंय ना इथे. कंटिन्यू माईक शोधतीये, बॅटरीज बदलायच्या आहेत, सकाळी गाण्यासाठी थांबलीये, कुकडुकू वाजत नाहीये. सो खूप वेगळं झालंय. त्याच्यानंतर इतकं जेवण बघायला मिळतं, इतकं राशन बघायला मिळतंय घरामध्ये, भांडी स्वतःची स्वतः नाही घासायची आहेत. सो हे इतका फरक, इतका बदल. पण आता असं वाटतं तेच आयुष्य आवडत होतं मला. इथे खऱ्या आयुष्याला डील करावं लागतं, ते आयुष्य छान वाटत होतं. सवय लागली होती. सवय लागली होती. पण मला सांग आता घरामध्ये सगळ्यात जास्त काय मिस करतेस? हे जे सगळं सांगितलं ह्याच्या व्यतिरिक्त. याच्या व्यतिरिक्त दिवसभर त्या लोकांसोबत बसून बोलणं, कंटिन्यू गेम बद्दल बोलणं, कंटिन्यू गेम हा असाच आहे तो तसाच आहे, कंटिन्यू गॉसिप करणं, खूप गॉसिप करणं मिस करतेय. सगळ्यात मेन टास्क खेळणं मिस करतेय. कारण मी इतकी एक्सायटेड असायचे. मला बोलायचे पण लोक की तुला माहिती ना तू बिग बॉसला आलीस आणि रोडीजला नाही. तू टास्क बघितली की एक्सायटेड होते. मी नेहमीच एक्सायटेड होते. मी टास्क खूप मिस करते. आता रोडीजचा तू विषय काढलास, बिग बॉस बद्दल तर आपण बोलूच यात, पण मला रुचिता म्हणून तुझ्याबद्दल खूप गोष्टी ऐकायच्या आहेत की तुझी जर्नी कशी सुरू झाली, बिग बॉस पर्यंत तू कशी आलीस आणि ती एक मुवमेंट किंवा तो एक असतो ना, एक असा एक पॉइंट असतो ना, टर्निंग पॉइंट आपण म्हणतो की त्यामुळे तू एका रात्रीत सगळेच जण तुला ओळखायला लागले. सो ते हे सगळं मला आज ऐकायचं तुझ्याकडून. मी लहानपणापासूनच खूप गोष्टी करत होते. लाठीकाठी, तलवारबाजी, स्विमिंग, जिमनॅस्टिक्स, डान्स, सगळे स्टाईल्स. शिक्षणात पण चांगली होते आणि या सगळ्या गोष्टींमुळे कंटिन्यू माझे क्लासेस चालू असायचे. लहानपणी खूप स्ट्रगल केलंय. तेवढी फायनान्शियल कंडिशन अजूनही नाहीये, तेव्हाही नव्हती. सो मी बॅकग्राऊंड डान्सिंग करत करत माझे सगळे बाकीचे ड्रीम्स परसिव्ह करायचे. सो हे सगळं करत करत मी थिएटर वगैरे केलंय. मी 11 वर्ष थिएटर केलंय. सो नाटक वगैरे हे सगळं करत करत सिरियल्समध्ये ज्युनियर आर्टिस्ट म्हणून कामं, मग 200-250 रुपीजच्या पर डेनी कामं केली आहेत. तिथून कॅरेक्टर रोल्स, एक छोटे मोठे रोल्स, 1 डे 2 डेचे आर्टिस्ट, तिथून 2 डान्स रियालिटी शो जिंकणं, मग अचानक रोडीजमध्ये सिलेक्शन होणं एक्सपेक्टेड नसताना. मग ते रोडीजचा एक पॉइंट जिथे माझा एक एविक्शन क्लिप, वोट आउट क्लिप, तो खूप व्हायरल जातो आणि मग तिथून लोक मला ओळखायला लागतात. मग हिंदी लोक पण ओळखायला लागतात आणि कुठेतरी त्या रोडीजच्या प्रवासामुळे मग मी पोहोचते येऊन बिग बॉसच्या टीम पर्यंत. मला खरंच एक्सपेक्टेड नव्हतं. मला जेव्हा पहिल्यांदा बिग बॉसच्या टीम कडून कॉल आला, मला खरंच वाटलं माझी कोणीतरी फिरकी घेते. मी तेव्हा कॉलेजमध्ये होते आणि मला फोन आला आणि मी कॉलेजमध्ये डान्स शिकवत होते माझ्या ग्रुपला आणि ते बोलले की आम्हाला तुला एका रियालिटी शो साठी भेटायचंय, बिग बॉस. आणि मी म्हटलं 1 मिनिट, हे मेरी फिरकी कौन ले रहा है. पण मला तेव्हा जेन्युअनली विश्वास नाही झाला की हे काय चाललंय. मला असं वाटलं तर काहीतरी स्कॅम होणार आहे, लोक बोलून घेतील, पैसे मागतील. पण मी अशा म्हणते बघूयात एकदा काय होतं. पण मीटिंग्स झाल्या आणि थिंग्स टर्न्ड आउट इन माय फेवर. तर खरंच खूप छान वाटलं. विश्वास बसत नव्हता. मी शेवटपर्यंत, मी ॲग्रीमेंट होईपर्यंत आईला नव्हतं सांगितलं. मला प्रीमियरला मी चालले होते तरी सुद्धा मला असं वाटत होतं की 1 मिनिट, प्रीमियरला जाता जाता मला ह्यांचा फोन नाही येणार ना, चला जावा घरी. सो खरंच एक असं होतं की जे स्वप्न होतं, जे मला वाटलं होतं की मी बिग बॉसला जाईल, पण वयाच्या
30, 35, 40 मध्ये, पण 22व्या वर्षात मी बिग बॉस करते हे माझ्यासाठी स्वप्नाच्याही पलीकडे होतं आणि खूप खुश आहे. किती छान. इतक्या कमी वयामध्ये इतक्या गोष्टी तू अचीव्ह केल्यास आणि आम डॅम शुअर की याच्या पुढेही तू खूप चांगल्या चांगल्या गोष्टी अचीव्ह करणार आहेस. पण ना एखादी गोष्ट आपल्याला जेव्हा अचानक किंवा अशी पटकन मिळून जाते आणि खूप एकदम ओळख, प्रसिद्धी, फेम त्याचे सगळं मिळतं ना, ते टिकवणं पण खूप महत्त्वाचं Correct. असतं. आणि त्यासाठी आपले पाय कायम जमिनीवर राहावे, Correct. त्याच्यासाठी आपले आई वडील कायम आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे Correct. असतात. बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यानंतर आई वडिलांबरोबर काय बोलणं झालं तुझं? कारण का घरामध्ये असताना ट्रोल घरामध्ये असताना प्रत्येक जणच होतो, म्हणजे प्रत्येकाचा फॅन बेस एक तर वेगळा असतो, त्याच्यामुळे प्रत्येक जण ट्रोल होत असतो. तशीच टीका तुझ्यावरही झाली, पण त्यानंतर बाहेर आल्यावर आई वडिलांची काय एक रिॲक्शन होती आणि त्यांच्याशी काय बोलणं झालं? ट्रोल मी रोडीजच्या वेळेस पण झाले होते भरपूर, पण हे क्राऊड असं होतं की घरच्यांना तेव्हा रोडीजचं काही कळत नव्हतं. रोडीजवाल्यांना जेव्हा मी रोडीजमध्ये पण गेले होते, आई बाबा हेच सांगत होते ती बिग बॉक्स मध्ये गेली आहे, सो त्यांना तो तसाच शो वाटत होता, बिग बॉक्स बिग बॉक्स. सो त्यांना कळत नव्हतं आणि हिंदी क्राऊड होता, हिंदी कॉमेंट, सो त्यांना ते कळत नव्हतं की काय घडतंय. जेव्हा मराठी शो, जेव्हा लोक बोलतायत, आसपासची लोक बोलतायत, पाहुणे असतील वगैरे किंवा कोणीही असेल, पप्पा मम्मी रस्त्यावरती पाट्या घेऊन वोट्स मागायला वगैरे गेले होते, सो तेव्हा जेव्हा तोंडावरती ट्रोलिंग वगैरे झालं तेव्हा ते त्यांना खरंच सहन नव्हतं, मला आल्यानंतर कळलं. पण ठीक आहे, इट्स पार्ट अँड पार्सल ऑफ दिस गेम. त्यांनी ते खुश होते मी आल्यानंतर की मी सुखरूप आली आहे घरी, कारण की चक्करवाला वगैरे जेव्हा सिनारिओ झाला तेव्हा घरचे खरंच घाबरले होते. ते खुश आहेत की मी इतक्या कमी वयात खूप गोष्टी करतेय. पप्पांना खरंच अभिमान आहे, त्यांना माहिती आहे ह्या इंडस्ट्रीत पडलो तर ह्या गोष्टी सहन कराव्याच लागणार आहेत. आज राखी सावंत पण राखी सावंत आहे कारण तिने ही ट्रोलिंग आणि हे सगळी पचवली आहे. सो त्यांना कळलंय की जर का इथे पुढे जायचंय तर आपल्याला या सगळ्या गोष्टी सहन करतच पुढे जावं लागणार आहे. घरामध्ये तुझ्यावरती सुद्धा खूप टीका झाली, म्हणजे मध्यंतरी एक व्हिडिओ आत्ता एक व्हिडिओ व्हायरल झालेला रितेश सरांचा, ज्याच्यामध्ये त्यांना थांबवून सांगत होते की रुचिताला घराबाहेर काढा, आणि ते म्हणाले की अच्छा तिला बाहेर काढू, आणि त्याच्यानंतर आत्ता लगेच एविक्शन झालं, त्याच्यामध्ये तू बाहेर आलीस. तर हे अशा पद्धतीचे क्लिप्स जेव्हा घरच्यांपर्यंत पोहोचतात ना, तर त्यांनाही, अर्थात आई वडिलांना आपलं मूल हे कायम प्रिय असतं, तर त्यांना या गोष्टीचं खूप वाईट वाटणार. पण मला तुझ्याकडून ऐकून घ्यायचं की रुचिता म्हणून तुला काही गोष्टींचं असं वाईट वाटतं का, किंवा असं वाटतं का की हे मी नाही केलं पाहिजे होतं, असं काही वाटतं तुला? भांडण म्हण किंवा काही शब्द जे तू वापरायचीस ते म्हण. मला टू बी ऑनेस्ट माझ्या जर्नी मधल्या एकाही गोष्टीचा रिग्रेट नाहीये. आय थिंक त्या गोष्टीमुळेच मी 8 आठवडे या गेम मध्ये होते. लोकांना असं वाटत असेल मी शिव्या दिल्या, मी शब्द हे वापरले, पण लोकांना माहित नाही की त्या शिव्या नव्हत्या. लँग्वेज रफ होती, रॉ होती, त्या शिव्या नव्हत्या. कारण त्या जर का शिव्या असत्या तर कलर्स मराठीने ते कधीच टेलिकास्ट नसतं केलं. सेन्सर बोर्ड तुम्हाला पण माहिती आहे किती कठोर आहे. त्या गोष्टी तिथेच कापल्या गेल्या असत्या किंवा बीप मारल्या असत्या, जे की बाकीच्या कंटेस्टंटच्या हिशोबात झाल्या. त्यांचं सगळं एडिट केलंय, त्यांच्या शिव्या बीप मारल्यात, पण माझ्या नाही झाल्यात कारण की त्या कधी शिव्या नव्हत्याच. माझी लँग्वेज खूप रॉ आणि रफ होती, कारण मी तितक्या ते हाय क्लास सोसायटी, सोफिस्टिकेशन त्या बॅकग्राऊंडची नाहीये. मी एक नॉर्मल मिडल क्लास मुलगी आहे, गावाकडची मुलगी आहे. माझं पूर्ण आयुष्य तसं गेलंय आणि ही जी भाषा आहे ही गावाकडे खूप नॉर्मल आहे. जे लोक म्हणतायत असे नाही आहेत. सगळ्या मूवीज मध्ये आपण अशीच भाषा बघतो. मराठी मूवीज, जेव्हा मराठी सिरियल्स असतील, मराठी सिरियल्स मध्ये अशीच भाषा आहे. मग तुम्ही त्याच्यावरती टीका टिप्पणी का नाही करत? ही गोष्ट जर का काही वाईट असते तर त्यांनी ते दाखवायला नव्हतं पाहिजे. त्यांनी दाखवलंय म्हणजे ते काही एवढं एक्स्ट्रीम नाहीये. ते बिंबवून दिलं गेलं 10 वेळा की घाण 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 घाण. सो आय थिंक माझा आवाज, पण तो आवाज पण असा होता ना की तिथे इतकी लोक दबवत होती, आणि जेव्हा तुमच्यावरती एक साथ 12 लोक जेव्हा अटॅक करतायत तेव्हा डिफेन्समध्ये तुमचा आवाज चढतोच, कारण की तुमचा आवाज पण महाराष्ट्रापर्यंत पोहोचला पाहिजे. जेव्हा आपलं कोणीच ऐकून घेत नाही आणि आपल्याला त्या आवाज महाराष्ट्रापर्यंत पोहोचवायचा असतो ना, ती एक बोलतो ना जिद्द असते की आता मी आली आहे आणि आता मला प्रूव्ह करायचं मी काय. सो आय थिंक ती जिद्द, त्या जिद्दीमध्ये माझा तो आवाज फुटला. मला वाटतं तुझा हा आवाज सगळ्यांना दिसला, पण एक गोष्ट होती जी मला वाटतं दिसायला हवी होती ती दिसली नाही. ती म्हणजे गेल्या वेळी ज्यावेळेस रोशन दादांचा इंटरव्ह्यू केला तेव्हा ते असं म्हणाले होते की ते विशाल आणि तुम्ही खूप ह्युमर असलेल्या गप्पा पण मारायचा, तुम्ही खूप कॉमेडी करायचा, तुम्ही खूप जोक्स मारायचा. मला त्यांचं बोलणं ऐकल्यानंतर असं झालं हे का नाही दिसलं, ही बाजू का नाही दिसली? आम्ही प्रत्येक भाऊच्या धक्क्यावरती मला सगळे लोक बोलायचे, प्राजक्ताताई, सागर दादा, सचिन दादा, विशाल, रोशन दादा, की तुला एवढं बोलतात तुझ्या भाषेवरनं, टोनवरनं, आवाजावरनं, भांडण्यावरून,
तुला तुझ्या त्या चाइल्डिश किडिश ह्युमरस सरकॅस्टिक नेचर बद्दल का नाही काय बोलत आहेत? कधीच त्या गोष्टीवरती एक टिप्पणी नाहीये. म्हणजे हे लोक ते दाखवतच नाहीयेत का? राखी सावंत सोबत जे झालं मॉन्जोलिकावाला, हे एक सिनॅरिओज भरपूरदा घरात घडलेत. मी सागर दादासोबत कितीदा मस्करी केली आहे. तो जो मोतीवाला टास्क होता, मोतीचा माळा, जेव्हा सचिन दादा माझ्यासाठी गाणं गायला होता, करण मला काय काय बोलत होता, मी मस्करीत लाजतीये वगैरे, त्या गोष्टी भरपूर घडल्यात. मी भांडत वगैरे होते जिथे पाहिजे तिथे, पण माझं एक सगळे मी ज्यांना दादा बोलत होते ना, त्यांच्या पुढे एक लहान बहीण होऊन जाते ना, की आपल्याला कोणीतरी प्रोटेक्ट करणार आहे. त्यांच्या पुढे ना एक बहीण होऊन जाते की ऐक ना दादा, तोंड धुवून दे ना, वेणी घालून दे ना. रोशन दादानी मला वेणी घालून दिली, आता भरवलंय प्रेमाने, नाही का, डोकं चेपून दिलंय. ह्या सगळ्या गोष्टी नाही दाखवल्या. तो कधी बॉन्ड नाही दिसला, आमची मज्जा मस्करी नाही दिसली. जेव्हा मी त्याला खूप मारायचे आणि तो मार खाऊन घ्यायचा गपचूप, एवढी मोठी बॉडी घेऊन तो माझा मार खाऊन घ्यायचा. सो ह्या सगळ्या जो आमचा एक एन्जॉय वाला पार्ट होता ना, तो नाही दाखवला कुठेतरी. त्यामुळे ना असं वाटलं की रुचिता वॉज लिमिटेड टू ओनली स्क्रीमिंग अँड शाउटिंग. पण असं नाहीये, माझे भरपूर फ्लेवर्स होते. रुचिता कशी आहे मग? मी खूप बबली आहे, मी जेन्युइनली खूप चिअरफुल आहे. जिथे बोलायचं, जिथे मतं मांडायची, मी तिथे मांडली आहेत. पण ते सोडून एक माणूस 24 तासामध्ये जर का 8 तास झोपतंय, बाकीचे उरलेले तास कंटिन्यू नाही भांडू शकत. हे पॉसिबलच नाही. ते सोडून माणूस काहीतरी असेल, कोणाशी तरी चांगलं असेल. माझी इतकी लोक होती, मी त्यांच्याशी जितकी चांगली होती ती साईड माझी दिसलीच नाहीये. जे आम्ही मज्जा मस्करी करायचो, राधा सोबतचं इंटरॅक्शन आमचं, ते दिसलंच नाहीये. सो मला असं झालं ना की ती खंत आहे की ठीक आहे, पर्सनॅलिटीचा एक जो ट्रेट होता तो माझा हायलाइट झाला, पण खूप वेगळे वेगळे पेहलू होते आणि ते बाकीचे पण खूप इंटरेस्टिंग होते. आणि त्याच्यामधून माझी डायव्हर्सिटी कळत होती, पण ती डायव्हर्सिटी नाही दिसली. नाव रुचिता इज ओनली लिमिटेड टू स्क्रीमिंग अँड शाउटिंग. त्याचीच खंत आहे मला. आय होप आता हे सगळं दिसेल हळूहळू, तुझे क्लिप्स आणि तुझे रील्स किंवा काही अजून तुझे नवीन प्रोजेक्ट्स येतील त्याच्यामधून. मला विचारायचं तुला की आता घरामधून बाहेर आलेली आहेस तू, सो आता पुढे अजून घरातल्या कोणाबरोबर तुला ती फ्रेंडशिप कंटिन्यू करायला आवडेल? माझे जितके लोक आहेत, मला सगळ्यांची ते नातं तितकेच जेन्युइनली निभवायचंय. मग ते प्राजक्ताताई असेल, प्राजक्ताताईला मी मोठी ताई म्हणायचंय. आणि हो, ती खूप इनोसेंट अँड नाईव्ह आहे, पण ती खूप चांगली आहे मनाने. आणि सिमिलर बॅकग्राऊंड पडतं सायकोलॉजी, तर ती खूप समजून घेते, खूप एम्पॅथेटिक पर्सनॅलिटी आहे ती. सो प्राजक्ताताई असेल, सागर दादा. आता ते काय झालं माहितीये, कन्फेशन रूम मध्ये जेव्हा सागर दादा आला मला सांभाळायला, लोकांना ती ओव्हर ऍक्टिंग वाटली त्याची ओव्हर ऍक्टिंग वाटली की हा का हिच्यामध्ये आलाय. ते का वाटलं माहितीये, कारण सागर दादाचं माझं कधी नातं दाखवलंच नाही गेलं. आम्ही खूप क्लोज होतो, आम्ही इतकी मज्जा मस्करी करायचो. तो माझी टांग खेचायचा, तो पण लहान बहिणीसारखा वागवायचा. आणि ना माझी खूप एक इनोसेंट साईड होती त्या लोकांसमोर, माझ्या लोकांसमोर. ती इनोसेंट आणि ती त्यांच्या पुढे डम साईड माझी नाही दिसली. गेम वाईज डम नाही, पण आपल्या लोकांसमोर ना आपण लहान लेकरू बनून जातो आणि माझं वय कमी पडतं त्या लोकांसमोर. तर मी खरंच लहान लेकरू होते त्यांच्यासमोर, तर ते नाही दिसलं. या सगळ्यांसोबत मला शेवटपर्यंत नाडी टिकवायची. प्राजक्ताताई, सागर दादा, विशाल, रोशन दादा, सचिन दादा, इव्हन शेवटी आयुष बरोबर पण माझं चांगलं झालं. अनुश्री ऑफकोर्स, जरी ती गेम मध्ये पलटली असेल तरी मला माहिती आहे, मैत्रीण ती खरंच माझ्यासाठी कन्सर्न्ड होती. सो या सगळ्यांसोबत मला नातं टिकवायला आवडेल. आणि उभ्या महाराष्ट्राला पडलेला जो काय प्रश्न आहे तो आता मला तुझ्यापर्यंत आणायचा आहे की लोकांना हा प्रश्न पडलाय की नेमकं तुझ्या मनामध्ये तिथे असताना काय काय सुरू होतं. जे काही आम्हाला दिसताना हे दिसत होतं की तू कुठेतरी इमोशनली वीक पडतेस बाकीच्या सगळ्या गोष्टींमुळे किंवा त्या एका व्यक्तीमुळे. नक्की काय चालू होतं सगळं रुचिता? त्या व्यक्तीमुळे मी कधीच वीक पडले नाही, उलटा त्या व्यक्तीमुळे मी स्ट्रॉंग फील करत होते. कारण एक सपोर्ट सिस्टीम होती मला घरामध्ये. जेव्हा पूर्ण घर तुमच्या अगेन्स्ट असतं आणि एक व्यक्ती तुमच्यासाठी डे 1 पासून उभी असते ना, ती कधीच तुमची वीकनेस नाही असू शकत, ती तुमची स्ट्रेंथ होती. आणि म्हणूनच मला माझी स्ट्रेंथ सोडायची नव्हती. मी इमोशनली बॅकफुटवर आले होते त्या गोष्टीमुळे की आमच्या जेन्युइन नात्याला खूप घाणेरडं वळण दिलं जाते. इट वॉज नेव्हर रोमॅन्टिक, इट वॉज नेव्हर रोमॅन्स, इट वॉज नेव्हर समथिंग डर्टी किंवा फिल्दी किंवा क्रीपी. हे असं काहीच नव्हतं. एक जेन्युइन बॉन्ड होतं, इमोशनल अटॅचमेंट होती, लॉयल्टी, ट्रस्ट. त्या घरात नाही मिळत हे सगळं. लोक फक्त गेम 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 करतात. आमची प्रायोरिटीज इतके क्लिअर होते. जेव्हा रोशन दादा गेला, आम्ही वल्नरेबल झालो होतो कारण सगळे फुटले होते. पूर्ण घर
वर्सेस रुचिता आणि विशाल होतं. पूर्ण घर वर्सेस रुचिता आणि विशाल. आणि त्या सिच्युएशनला आम्ही असं होतं की वी आर देअर फॉर इच अदर. तेव्हा असं होतं की काही जरी झालं तरी आपण एकमेकांसाठी उभे होत. आणि त्या सिच्युएशनमध्ये ना आमचं तो बॉन्ड अजून स्ट्रॉंग होत होता. पण ते कधीही रोमॅन्टिक नव्हतं, ते प्लॅटॉनिक फ्रेंडशिप होतं. कारण की ते ऍडव्हर्सिटीच्या टाइममध्ये ना एक सपोर्ट मिळाला होता, आणि तो Correct. सपोर्ट आम्हाला दोघांनाही सुटत नव्हता. पण जेव्हा ते इतकं घाणेरडं वळण त्या नात्याला लागत होतं ना, तेव्हा मला बाहेरचे विचारून मग ते कुठे ना त्या विचारांमुळे, बाहेरच्या विचारांमुळे मी लिमिटेशन किंवा रेस्ट्रिक्शन्स बांधत होते. आणि विशालचं म्हणणं होतं की जर का आपलं नातं इतकं जेन्युइन आहे, तुला माहिती आहे ते जेन्युइन आहे, मला माहिती आहे ते जेन्युइन आहे, तुला माहिती आहे आपल्या त्या नात्यामध्ये काहीच घाण नाहीये, तर कोणाचं तरी तिसऱ्याच्या म्हणण्याने आपण आपलं नातं का सॅक्रिफाईस करतो. पण ते बाहेर दिसताना असं दिसलं, वेगळ्या पद्धतीने येस, ते बाहेर दिसताना असं दिसलं की तो मला झटकारतोय, मी जाते. पण असं नव्हतं. उलटा तो मला समजत होता की तिसऱ्याच्या बोलण्यामुळे आपल्या नात्यात हे नको आणूस, तू तोडू नकोस ते, कारण की आपल्याला माहितीये ते घाण नाहीये. आपल्याला माहितीये की आपल्या जे काही आहे ते रोमॅन्टिक नाहीये. इतक्या वर्षांचा एज डिफरन्स आहे, आपलं लाईफ, आपली प्रायोरिटीज, एव्हरीथिंग इज डिफरंट. आपल्यामध्ये काहीच नाही होऊ शकत आणि कधी करायचंही नव्हतं. ती गोष्ट लॉयल्टी, ट्रस्ट आणि इमोशनल अटॅचमेंट पासून ते प्रेमाकडे कुठेतरी खूप वेगळ्या आणि घाणेरड्या अँगल्स दिले गेले, खूप वेगळे घाणेरडे अँगल्स दिले गेले, आणि ते खरंच तसे अँगल्स कधीच नव्हते. कळलंय, ही गोष्ट आता क्लिअर झालेली आहे सगळ्यांना. येस. बरं, घरामध्ये मला सांग, काय काय नवीन करायला शिकलीस तू? मी कांदे कापायला शिकले. कारण माझी पर्सनॅलिटी ना इतकी टॉम्बॉइश आहे ना, मी नटते, सवरते, आवरते, पण माझं मोस्टली असं मैदानाकडेच जास्त हे आहे की मला मोस्टली स्पोर्ट्स, टास्क, डान्स, जिम्नॅस्टिक्स, लाठी काठी, तलवारबाजी इकडेच माझं वळण आहे जास्त. मी कधी कुकिंगकडे आलेच नाही. मी तिथे पण कुकिंग नाही शिकले, अजिबात ते होऊच नाही शकत. पण मी भाज्या कापायला शिकले तिथे. मी लोकांशी बोलायला शिकले की मी ह्याच्या आधी एक इंट्रोवर्टेड ॲम्बिवर्टेड पर्सनॅलिटी होते, आणि मला भीती होती की तिथे जाऊन मी शांत होईल, मी एका शेलमध्ये जाईल. पण ऍक्च्युली उलटं झालं की मी इंट्रोवर्ट, ॲम्बिवर्ट ह्याचा 1% दिसलेला नाहीये. खूप एक्स्ट्रीमली एक्स्ट्रोवर्ट दिसलीये, आणि विच इज गुड फॉर मी. कारण माझ्यामध्ये नेहमी एक इन्फिरिटी कॉम्प्लेक्स असायचा, आणि शोमध्ये जाण्याच्या आधी पण तो होता की याच नटी आणि नटांच्या मागे मी बॅकग्राऊंड डान्सर म्हणून आली आहे, आणि आता ह्यांच्यासोबत उभं राहून खांद्याला खांदा लावून कम्पीट करायचंय, ह्यांना बोलायचंय, ह्यांच्या विरुद्धात मतं मांडायची, तर ती कशी. तर ते मला एक कॉन्फिडन्स दिला बिग बॉस मराठीने की एव्हरीथिंग इज पॉसिबल, जस्ट स्वतःमध्ये कॉन्फिडन्स ठेव. क्या बात आहे. आता इथून पुढचे तुझे प्लॅन्स काय काय आहेत? पण म्हणजे आता तू मला जे सांगतेस, तर मला असं झालं की ही सगळी पर्सनॅलिटी तुझी लोकांपर्यंत आली पाहिजे, की तू इतक्या छान बाकीच्या गोष्टी करतेस, किंवा तू ऍक्च्युअल मध्ये कशी आहेस. कारण का मला वाटतं बिग बॉस आहे ना असं घर आहे की जिथे 24 तासातल्या खूप कमी गोष्टी आणि किती जणांबद्दल काय काय दाखवते ना. सो ह्या सगळ्या गोष्टी पण ऑडियन्स समोर आल्या पाहिजेत. आता तुझे पुढचे काय काय कसे कसे प्लॅन्स आहेत? पहिली गोष्ट, थँक्यू सो मच की तू मला ना माझ्याबद्दल विचारतेस. सो मला खूप बरं वाटतंय, कारण मी थकली लोकांबद्दल बोलून बोलून. छान वाटतंय तू मला माझ्याबद्दल विचारतेस. मला खरंच खूप प्लॅन्स आहेत. मला माहिती होतं की बिग बॉस ही इतकी मोठी ऑपॉर्च्युनिटी माझ्यासाठी, ज्याच्यामुळे माझं अख्खं आयुष्य पालटू शकतं. मी खूप एका मिडल क्लास आणि छोट्या घरातून येते. जी मी स्वप्न मी आणि माझ्या घरच्यांनी बघितलीत की एक नटी बनायची, एक बॅकग्राऊंड डान्सर पासून ते एक मेन आर्टिस्ट पर्यंतचा जो एक स्टेज होता तो मला बिग बॉसने दिलाय, आणि आता तो मला कंटिन्यू ठेवायचा आहे. मला म्युझिक अल्बम्स, डान्स अल्बम्समध्ये काम करायचंय, सिरियल्समध्ये काम करायचंय, मूव्हीजमध्ये काम करायचंय, खलनायिका तर खलनायिका मला काम करायचंय. इतके वर्ष जे मी स्किल्सवर काम केलंय, मग ते थिएटर असतील, नाटक असेल, सिरियल्समध्ये असतील छोटे मोठे रोल्स, किंवा डान्स रियालिटी शोज असतील, मला ह्या सगळ्या आता ना गोष्टी मेन स्ट्रीम मध्ये आणायच्या. तर मेन स्ट्रीम मेन आर्टिस्ट म्हणून काम करायचंय. सो नक्की आवडेल मला सगळं एक्सपेरिमेंट करायला. क्या बात आहे. तू कोणत्या सिरियल्स मध्ये केलं? मी घेतला वसा टाकू नको मध्ये होते, सत्यवान सावित्री, बाळू मामाच्या नावानं चांग भलं. सो याच्यामध्ये खूप छोटे छोटे कॅरेक्टर्स केले होते. 1 डे, 2 डे, 3 डे, 4 डे असे कॅरेक्टर्स केले होते. आता मला फुल फ्लेश मेन आर्टिस्ट म्हणून काम करायची खरंच इच्छा आहे. आय विश की तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील लवकरात लवकर, आणि तू लवकरच नवीन नवीन प्रोजेक्ट मधून आमच्या भेटीला येशील. आणि आय होप तेव्हा तुझे पहिले इंटरव्ह्यूज मीच घेईन तेव्हा. नक्कीच नक्कीच. थँक्यू सो मच. खूप छान वाटलं, आणि तुला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच फॉर बीइंग सो स्वीट. थँक्यू. रसिका हो, कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट. मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा.